हवामान बदलाच्या बद्दल आपण बोलतोय. तर समजा नजीकच्या भविष्यामध्ये कदाचित पुढच्या पावसाळ्यामध्ये अशी किंवा कदाचित त्याच्या एक्झॅक्टली विरोधी जी आपल्याला पाहायची सवय आहे, दुष्काळी आणि स्कार्सिटीची टंचाईची परिस्थिती निर्माण झाली, तर आपण त्याला कशा पद्धतीनं सामोरं जायला पाहिजे? आपण काय बदल करायला पाहिजेत? इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यानं, गाव पातळीवर, सरकार म्हणून आपण काय करणं अपेक्षित आहे? आता असं काही तुम्ही सांगू शकाल? 2004 साली सुनामी आली होती ना, त्यावेळेला जगाला असं वाटलं की ही खूप गंभीर घटना आहे आणि जगाने तेव्हा आपत्ती व्यवस्थापनाचा विचार तेव्हा आपल्याकडं आपत्ती व्यवस्था प्राधिकरण जे स्थापलेले आहेत राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर ते 2005 पासून सुरू झालेले आहेत. तेव्हा त्यांनी ठरवलं होतं आपत्तीची जोखीम कमी करणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. त्या पद्धतीने जगात अनेक देश गेले. आपणही म्हणतो आम्ही तसं करतोय म्हणून, ते प्रत्यक्षात किती होतं बघायला पाहिजे. मी 2006 पासून 2018 पर्यंत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर अशासकीय सदस्य म्हणून काम केलेलं आहे. कोणीही त्याला महत्त्व देत नाही. त्या बैठकांनाही फारसा काही अर्थ असत नाही. पण तेव्हा अनेक वेळेला अशा सूचना दिल्या होत्या की म्हणजे विनंती केली होती, अर्ज केला होता म्हणा, की आपण डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट करूया. म्हणजे एक दुष्काळी गाव घेऊ, तिथं काहीतरी काम करू आणि दुष्काळ किती कमी करता आला. एक पूर प्रवण गाव घेऊ आणि तिथं काम असं करून नंतर असं सांगू की इथं पूर आला पण ही हानी कमी झाली. आम्हाला आपत्ती आल्यानंतरही त्याची जोखीम कमी करता आली असं आम्हाला सांगता आलं पाहिजे. कोकणाचं उदाहरण घेऊ. कोकणच्या पूर्ण किनारपट्टीवर मँग्रोव्ह लावले तर पुराचा धोका कमी होईल, चक्रीवादळाचा धोका कमी होईल. पूर्ण किती अवघड काम आहे हे. काही गावांमध्ये करूयात ना. 2004च्या सुनामीमध्ये तामिळनाडूत अनेक मृत्यू झाले. 2 गावात एकही मृत्यू झाला नाही. एक पिच्छावरम आणि मुत्तुपेट. तिथं स्वामीनाथन फाउंडेशननी लोकांच्या मदतीने मँग्रोव्ह लावून घेतले होते. आता हे काय अवघड काम आहे का? त्यामुळं आपल्याला या भागामध्ये पूर समजा येतोय तर पुराची शक्यता लक्षात घेऊन अलर्ट यंत्रणा, आणि अलर्ट यंत्रणा म्हणजे शेवटच्या टप्प्यापर्यंत ती गेली पाहिजे. मग तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, तुम्ही काय करताय? दारं आधी फेब्रुवारीपासून तुम्ही दारं बघितली पाहिजेत ना. आणि हे अतिशय महत्त्वाचं म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट काम म्हणून त्याच्याकडे तुम्ही बघितलं पाहिजे. नाहीतर एवढी हानी होते. असे अनेक टप्पे आपल्याला सांगता येतील. म्हणजे एकीकडे पुरासाठी सांगता येतील, एकीकडे दुष्काळासाठी सांगता येतील. वीज पडल्यानंतर तुम्ही झाडाखाली थांबू नका. वीज बळी आपल्याकडे सगळ्यात जास्त जातात कारण प्रत्येक ग्रामपंचायतीवर एक आणि मोबाईल आहेत आता. हां, त्यानंतर रेडिओ आहेत. आपण एवढं ओरडून सांगावं ना फक्त की पाऊस पडतोय, पडणार आहे, तुम्ही झाडाखाली थांबू नका. किती मृत्यू वाचू शकतील. तर प्रत्येक डिझास्टरचं हे करून जिल्हा पातळीची आणि स्थानिक पातळीची यंत्रणा स्ट्रॉंग करता आली पाहिजे. तिथं इंटेलेक्च्युअल इनपुट दिलं पाहिजे. कारण शेवटी प्रत्यक्ष जोखीम ते हे करत असतात. आता लातूरला भूकंप झाला तर औशाच्या तहसीलदाराला कुदळ आणि फावड्या नव्हत्या तेव्हा मिळाले. हे शेवटच्या स्थानिक आपण स्वराज्य म्हणतो पण त्याला तिथं सशक्त करण्यासाठी ट्रायल घेतल्या पाहिजेत. कीटकनाशक आपल्याकडे